दरम्यान पार्थ पवारांबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात। त्यांच्या गटामध्ये काय होतंय याची मला काही माहिती नाही आणि दुसरे के घर में झाकने का मुझे शौक भी नहीं है, हा पहिला मुद्दा। पण दुसरा मुद्दा हा त्याच्यापेक्षा जास्त मला महत्त्वाचा वाटतो, कारण त्यांच्या गटामध्ये काय चाललंय त्याच्यात मला खरंच काही इंटरेस्ट नाही। कनिष्ठ नेते आहेत पार्थ पवार आणि ते आता वरिष्ठ नेत्यांना आदेश देत आहेत। हे बघा, हा त्यांचा नाराजी आहे की नाराजी कशी काय? कनिष्ठ नेते त्या दिवशी हा पक्ष बाजूला आणला शरद पवार साहेबांच्या पक्षापासून। ते खुश असायला पाहिजे, सदैव आनंदी असायला पाहिजे। त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे गुलाब आम्हाला रोज दिसावेत असे आमची अपेक्षा आहे। मग ते छगनराव भुजबळ असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, त्यांचा पक्ष म्हणजे आनंदाचा एक देश आहे। माहिती येते की पार्थ पवारांनी पक्षातल्या मंत्र्यांना टार्गेट दिलेलं आहे की पक्ष निधीसाठी तुम्ही जे काही हे देत आहे आमदारांना सांगितलं जाते राजीनामा द्या, मला दुसऱ्या माणसाला आणून बसवायचं आहे तुमच्या जागेवर। हे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही, ते गोष्टी करतात। आता अजितदादांनी ज्याला आमदार केला त्याला तुम्ही सांगाल की तू राजीनामा दे, मला दुसऱ्या माणसाला आणायचं आहे, तो कसा राजीनामा देईल? असं माझ्या कानावर येतं आहे, मला माहीत नाही आणि त्याच्यातही मोठा जाऊ दे, याच्याबद्दल न बोललेलं बरं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।